नांदेड जिल्ह्यातील मरडगा गावच्या या महापंक्तीला 38 वर्षाची परंपरा आहे। ज्या पंक्तीमध्ये एकाच वेळेस 15,000 भाविकांना महाप्रसाद दिला जातो, तर याचबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी सिद्धू डीएसपी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मरडगा या गावी आहोत, ज्या ठिकाणी दरवर्षी तुकामाई पुण्यतिथी निमित्त भव्य पंगतीचं आयोजन केलेलं जातं। तर आपण याच पंक्तीमध्ये आलेलो आहोत आणि याबद्दल आपण या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत तर त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत की याचं आयोजन कसं केलं जातं, या मागचा इतिहास काय आहे तर हे जाणून घेणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार, माझं नाव रामदास बाबाराव राठोड। तर दादा, मग ही जे पंगत चालू झालेली त्याचा इतिहास काय आहे? यांचा इतिहास म्हणजे असं आहे, तुकामाईची पुण्यतिथी पूर्वी येळेगाव तुकाराम महाराजला ते गावकरी करत होते, पण काही कालांतरानं त्यांचा तो खंड पडला, बंद पडल्यानंतर तुकामाईचे तुकाराम महाराजाची आई तुकामाईचं मंदिर आमच्या इथं आहे पूर्वीपासूनच, म्हणजे पुरातन काळातून म्हणजे पूर्वीचंच आहे। तुकाराम महाराजाचं मंदिर येळेगावला आहे, पण त्यांची आई आमच्या इथे मराठग्याला त्यांचं मंदिर, म्हणून ते बंद पडल्यामुळं आमच्या गावकऱ्यांनी एक विचार केला की बाबा आपण तुकामाईचं जे पुण्यतिथी आहे आणि महाप्रसाद त्या पुण्यतिथीला होतं येळेगावला, तो बंद पडल्यामुळं आपण इथं चालू केलं पाहिजे। या सर्व गावकऱ्यांनी विचार विनिमय करून सुरुवात केली। जवळपास हे 38वं वर्ष आहे आमचं आणि एका विचारानं सर्व आजपर्यंत 38 वर्षापर्यंत सर्व व्यवस्थित चालू आहे आणि आजूबाजूचे सर्व या परिसरातले 25, 30, 40 किलोमीटरपासून येतात। काही वारकरी असे आहेत की औरंगाबाद पासून सुद्धा काही येतात, ज्यांना माहीत आहे त्यांना पुण्याहून काही येतात असं आहे। जवळपास इथं 18-19-20 हजारापर्यंत लोकसंख्या येते आणि विशेष म्हणजे आज रोजी जे परिसरातले वाहनवाले आहेत ते मोफत याला आपल्या सर्व लोकांना घेऊन येतात। आम्ही ज्यावेळेस गावात येत होतो तर आम्ही पाहिलेलं म्हणजे कामाठी काय गाव आहे ना, कामठा फाटा, तिथून बरेच वाहन होते। तिथून नाही, हदगाव इकडं येळेगाव, बाळापूर, कळमनुरी, म्हणजे आपल्या पंचक्रोशी मधले सर्व वाहनधारकांनी ते आजचा दिवस फ्री म्हणून काम करतात आणि सर्व भक्त मंडळींना या ठिकाणी घेऊन येतात। आणि आता जशी पंगत म्हणजे किती याला परंपरा किती वर्षाची आहे? 38 वर्ष पूर्ण झाले आमच्या गावामध्ये। हो, चालू आहे। जी मूळ गावात चालू झाली ते आता मी लहान होतो तेव्हापासून चालू होती, तेव्हा मला कळते तेव्हापासून। हो, आणि मग या पंक्तीचं विशेष काय असतं इथं? आता बरेच जण आम्ही हे विशेष म्हणजे काय, जे तुकामाईला साथ घालतात, साकडं घालतात की माझं हे काम पूर्ण होऊ दे। काही विद्यार्थी म्हणतात की बा मला सर्व्हिसला लागू दे, मी तुझे 5 वर्ष फेऱ्या मारेल, 5 फेऱ्या मारेल किंवा 7 वर्ष 7 फेऱ्या मारेल, असं जे साकडं परमेश्वराकडे घातलेलं असते ते त्यांचं साकडं पूर्ण झाल्यामुळं ते फेऱ्या घालतात, त्यांच्यासाठी फेऱ्या घालतात। आणि मग आता इथं जे अन्नदान होतं किंवा आपण महाप्रसाद वाटप करतो त्याचं नियोजन कसं? त्यांचं नियोजन म्हणजे आमचे गावकरी काय म्हणजे वर्गणी वगैरे कोणाकडून घेत नाही, आम्ही काही करत नाही। गावातल्या लोकांना सर्वांना माहीत आहे की आपल्याला तुकामाईचा महाप्रसाद करायचा आहे। म्हणजे आता हे हरभऱ्याची भाजी असो, ज्या वेळेस ते सीझन असते त्यावेळेस तुकामाईच्या नावची आपल्याला एवढी भाजी द्यावं लागते, म्हणून महिला मंडळ त्या तुकामाईच्या नावची भाजी सुद्धा रेडी करून ठेवतात। वांग्याचे चिरून वाळून उसरे म्हणतो आपण, ते सुद्धा तयार करून ठेवतात। आणि विशेष म्हणजे गहू हे ते सर्व आणून माल देतात, उलट कांदासहित सर्व काही साहित्य, आणि कुठं मागायला जायचं नाही, मंदिरावर सर्व आणून सर्व गावातले लोक आणून तिथं टाकतात। आता जवळपास 18-19-20 क्विंटलची पुरीच आहे, 12 क्विंटलचं शिरा आहे आणि जवळपास 8-9 क्विंटलचं भाजी आहे आणि सर्व आणि पाणी बॉटल 17-18 हजार आहेत, छोट्या 10 वाल्या। हे सर्व म्हणजे नो काही टेन्शनमध्ये, इजी गोईंगमध्ये। आणि आमचे गावकरी इतके म्हणजे व्यवस्थित हे कार्यक्रम म्हणजे राबवतात की कुठलाही कुणाला अडचण येत नाही, कुठलंही काही नाही, एक सम्यारम्यानं आणि अशी खेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पाडला जातो। आणि याच्यात म्हणजे सगळ्या गावकऱ्याचा आता इथं सर्व येतात, सर्व जाती धर्म, जाती भेद न, जाती न धर्म न काही नाही, सर्व धर्म समभाव, एकात्मता
इथं सर्व म्हणजे एकोप्यानं कार्यक्रम करतात. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो म्हणजे गावकऱ्यांनी मिळून केल्यामुळे हा कार्यक्रम नेहमी सक्सेसफुल होत असतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विघ्न येत नाही, कुठलंच काही दरवर्षी नाही. व्यवस्थित दर कार्यक्रम पार व्यवस्थित पडतो. किती पाऊस जरी असेल तर त्या पद्धतीनं आमच्या गावकऱ्याकडून कसं असतात, ते शाळेच्या ग्राउंडमध्ये पत्र टीन टाकलेले असतात. दरवर्षी नवे आणतात आणि शाळेच्या 2 रूमा असतात, त्याच्यामध्ये सर्व साहित्य ठेवलेलं असतं आणि त्यांना लागलं तर आणखी रूमा वाढवून घेऊ शकतात ते, पाऊस असेल तर. सर्व म्हणजे सिस्टमॅटिकली आणि व्यवस्थितपणा आणि गावकऱ्यामधला महत्त्वाचं म्हणजे एकोपा अतिशय समयसूचकतेनं काम करतात. तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. वाडेकरी आता महाप्रसादाच्या पंक्तीला वाटपास सुरू झालेली आहे. उत्सुक आहेत आणि ही पंगत निघालेले आहेत. वाडेकरी तब्बल 400 ते 500. वाडेकरी नाही, वाडेकरी म्हणू नका, वाडेकरी शब्द सेवेकरी शब्द गेला काय पार्सल द्या. नंबर घ्या पेस. याचा घ्या होता महाराज की जय.